क्षेत्र आळंदी येथे आलेलो आहे। माऊलीचं प्रस्थान पंढरपुराकडे मार्गस्थ होताना आपण प्रत्यक्षात पाहत आहे। किती उत्साह आणि आनंदाने भाविक वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। एवढी संकटे असताना, इंद्रायणीला महापूर असतानाही कशाची पर्वा न करता वारकरी भाविक पंढरीच्या वाटेने निघालेले। पोलिसांनी खूप मोठे सहकार्य करून भाविकांची सोय केली आहे। कुठल्याही प्रकारची इजा न होता पालखी मार्गस्थ होत आहे। पालखी आत्ता पुलावरती आलेली आहे आणि तसेच विसाव्यासाठी थोरल्या पादुका येथे जाणार आहे। काही भाविक दाभाडे सरकार मार्गी चरवली फाटा येथे सामील होत आहे। तरी पण प्रशासनाने सतर्कतेचा आदेश देऊन भाविक व वारकरी कुठलीही पर्वा न बाळगता पंढरीच्या वाटेने चाललेले आपण पाहत आहे। पालखी मार्गस्थ होत आहे। भाविक किती उत्साहात माऊलीच्या गजरामध्ये ते होत आहे। किती उत्साहात कशाची पर्वा न करता, ना प्रपंचाची ना कशाची पर्वा करता हे माऊली पंढरपुराच्या दिशेने निघालेले आहेत। पण पाहू शकता 2 दिवसापूर्वी इथे मुसळधार पाऊस पडला आणि पावसाने इंद्रायणी मातेला पूर आला आणि त्या पुरामध्ये आळंदीचा संपर्क तुटला। प्रशासनाने विनंती केली की आळंदीमध्ये येऊ नका, तरी भाविकांनी कुठलीही न पर्वा करता ते पालखीच्या सोहळ्याला हजर झाले आणि आपली कायमची वारी करीत ते पुढे निघत आहे। ना संकटाची भीती ना कशाची भीती बळकत ते पुढे चालले आहे। आपण पाहू शकता किती उत्साह, किती आनंदात हे वारकरी पंढरपुराच्या दिशेने निघालेले आहेत। पालखी आत्ता आळंदी महानगर परिषद बसस्टँड अशी आलेली आहे आणि तसेच 2 दिवसामध्ये नगर परिषदेने एक अतिशय उत्तम असे पुलावरती बॅरिकेड बसवून काम केलेले, दिवस रात्र कष्ट करून त्यांनी ही लोकांची सोय केलेली आहे आणि माऊलीला काळजी असल्यामुळे त्यांनी कुठल्याही भक्ताला अडचण येऊ नाही दिली। कालपासून ज्या दिवशी प्रस्थान झाले तर आत्ता पालखी मार्गस्थ होत चालली, तरीही कुठलाही पावसाचा एक थेंब सुद्धा वारकऱ्यांच्या अंगावरती पडलेला नाही। हीच त्या माऊलीची खरी पुण्य आहे आणि माऊलीवरती श्रद्धा आहे। त्या श्रद्धेपोटी माऊलीला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। माऊली ही जगाची माऊली ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी करीत चालली आहे। प्रस्थानाच्या दिवशी दुपारी 2 ते 3च्या सुमारास श्रीच्या रथामागे मानाच्या 47 दिंड्यापैकी मर्यादित भाविकांना मंदिरातील देवळवाड्यात सोहळ्यातील परंपराप्रमाणे चौकदाराच्या सूचनेनुसार प्रवेश देण्यात आला। यावर्षी दिंडी संबंधित दिंडी प्रमुख व वारकरी घटकेचा स्थानिक प्रतिनिधी यांनी मर्यादित स्वरूपात प्रवेश देण्यात आला। दरम्यान श्रीच्या मंदिरात माऊलीच्या समाधीवरती 11 ब्रह्म वेदनाच्या वतीने श्रीची वैभवी पोशाख झाल्यानंतर श्री गुरु हैबत बाबा यांच्या वतीने माऊलीच्या समाधीचे परंपरेनुसार हरिनाम गजर रात आरती झाली। त्यानंतर आळंदी देवस्थानातर्फे श्रीची आरती करण्यात आली
त्या दरम्यान श्रीचे वैभव चांदीच्या पादुका पालखी प्रस्थानासाठी पुष्पसजावटीशी सजलेली पालखी चौथ्यावर विनामंडपात ठेवण्यात आली. श्रीच्या चाल पादुकाची विधिवत प्राणप्रतिष्ठाने संस्थेतर्फे वेदमंत्राच्या जयघोषात करण्यात आली. आपण पाहत आहे कसे नामस्मरण करत आपण पाहू शकता सुतोळे सरकार यांचा माऊलीचे आश्वची दर्शन घेतात लोक. सुतोळे सरकार यांचा मान आहे अंकलीचा. धन्य आज पंत दर्शनाच्या अनंत जन्माचा क्षीण गेला. मध्ये वाटे त्याची आलिंगन द्यावे नाव म्हणायला लागे शरण पंढरीची जावे पंढरीची आवडे मनाची. कधी एकादशी आषाढी येई तुका म्हणे ऐसे आता ज्याच्या मनी त्याचे चक्र पाणी वाट पाहे. पुण्य असावे नशिबी त्याच्या नशिबात असावे वारी. पुण्यवान जे त्याला धरे वारी. पालखी सोहळ्याची अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी. माऊली चालली पंढरीच्या वाटी. प्रदेश अध्यक्ष BJP त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष रामशेठ गावडे, शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रकाशदादा वाडेकर, तेही त्यांच्या संगती पालखीचा आनंद घेत आहे व आनंदात पालखी पुण्यापर्यंत नेत आहे.